बेंजामिन नेतान्याहू यांनी स्पष्ट मेसेज दिला होता की आमच्यावर इराणने जो हल्ला केलाय त्याची इराणला मोठी किंमत चुकवावी लागेल। त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी हिंट दिली की इस्रायलकडून इराणच्या तेल साठ्यांवर एअर स्ट्राईक होऊ शकतो। युरोपियन स्पेस एजन्सी सेंटिनलने काही सॅटेलाइट्स इमेज जारी केलेत, ज्यात इराणचं जे सर्वात मोठं ऑइल टर्मिनल आहे खर्ग, तिथे सध्या एकही टँकर दिसत नाहीये। 28 सप्टेंबरला जेव्हा याच एजन्सीने सॅटेलाइट फोटो समोर आणले होते तेव्हा खर्ग टर्मिनलमध्ये रिकामे व्हेसल दिसून आले, पण पुढील 2 ते 3 दिवसात इथे टँकरची हालचाल पूर्णपणे बंद झाल्याचं दिसतंय। जगातला 12% तेलसाठा एकट्या इराणकडे। यावरून आपण अंदाज लावू शकतो की इराणचे हे ॲसेट्स किती मोठे आहेत आणि अमेरिकेने निर्बंध लादलेले असलेल्या परिस्थितीतही इराणची अर्थव्यवस्था आजही सर्व्हाइव्ह करते, ती फक्त या तेल साठ्यांमुळेच। इराणच्या तेल मंत्र्यांनी सुद्धा या टर्मिनलला भेट देऊन पाहणी केली आहे, ज्यावरून स्पष्ट होतंय की इराणमध्ये सध्या इस्रायलच्या हल्ल्यापूर्वी प्रचंड भीतीचं वातावरण आहे। खर्ग बेटावरून जास्तीत जास्त तेल काढून व्हेसल सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहेत। याशिवाय इस्रायलने जर तेल साठे उद्ध्वस्त केले तर पर्याय काय आहेत या सगळ्यावर इराणमध्ये नियोजन सुरू आहे। पण इराणच्या ऑइल टँकरची हालचाल सध्या कशी सुरू आहे आणि इराणमधील 90% तेल एकाच ठिकाणावरून काढलं जातं, हाच इराणसाठी सर्वात मोठा धोका कसा बनलाय तेच या व्हिडिओत पाहायचं आहे। शिवाय भारताची जहाजं ज्या सागरी मार्गावरून जातात त्याच मार्गावर हे बेट आहे, त्याचा भारतावर काही परिणाम होऊ शकतो का हे सुद्धा या व्हिडिओत मी सांगणार आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्त्वाची आठवण, मटा इंटरनॅशनल हे आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। हा आहे जगाचा नकाशा आणि इथे आहे आपला भारत। भारताच्या पश्चिमेला तुम्ही गेलात की तुम्हाला इथे इराण हा मध्य पूर्वेतील देश दिसेल। इराणच्या वायव्येकडील समुद्र किनाऱ्यापासून 15 मैल अंतरावर आहे इराणमधलं सर्वात मोठं ऑइल टर्मिनल खर्ग। इराणमधून जगभरात जे तेल जातं ते इथेच टँकर्समध्ये लोड केलं जातं। अर्थातच हे टँकर म्हणजे आपल्याकडे रस्त्याला दिसतात ते टँकर्स नाही आहेत, तर हे मोठमोठे व्हेसल्स आहेत जे समुद्रातून तेलाची वाहतूक करतात। एका व्हेसलची क्षमता साधारण हजारो लाखो मेट्रिक टन एवढी असते। इराणमध्ये या सर्व ऑइल व्हेसलचं लोडिंग खर्ग टर्मिनलवरतीच केलं जातं। इराण हा क्रूड ऑइल निर्यात करणाऱ्या देशांची संघटना ओपेकचाही सदस्य आहे। इराणची सगळी संपत्ती म्हणजे तेल आणि गॅसचे 90% रिझर्व हे खर्ग टर्मिनलवरती आहेत। या टर्मिनलवर जर इस्रायलने एअर स्ट्राईक केला तर आपण फक्त इमॅजिन करू शकतो इराणच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान किती होईल। आधीच अमेरिकेचे निर्बंध आहेत, त्यामुळे कोणताही देश इराणसोबत आर्थिक व्यवहार करत नाहीये। या देशाचा जागतिक व्यापार सध्या अत्यंत किरकोळ म्हणजे नगण्य आहे। सध्या एकटा चीन आहे ज्याने अमेरिकेचे निर्बंध मान्य केलेले नाही आहेत आणि अत्यंत स्वस्त दरात इराणकडून दररोज 12 ते 15 लाख बॅरल प्रतिदिन तेल खरेदी केलं जातं। या सगळ्याचं महत्त्व इराणला माहिती आहे, म्हणूनच इराणचे तेल मंत्री जयद मोहसिन पकनेजाड यांनी खर्ग टर्मिनलची पाहणी केली। समुद्रातील बेटावर हे टर्मिनल असल्यामुळे सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी अर्थातच इराणच्या नौदलाकडे। पकनेजाड यांनी रिव्होल्युशनरी गार्डचे नेव्ही कमांडर मोहम्मद हुसेन बरगाही यांची भेट घेतली आणि परिसरातील सुरक्षेचा पूर्ण आढावा घेतला। इस्रायलने फक्त एवढंच सांगितलंय की योग्य वेळ पाहून आम्ही बदला जरूर घेऊ, पण या खर्ग टर्मिनलवर सध्या किती भीतीचं वातावरण आहे त्याचे पुरावे म्हणून काही सॅटेलाइट फोटो समोर आलेत। या फोटोंशिवाय काही इंडिपेंडंट व्हेसल ट्रॅक करणाऱ्या वेबसाईटही आहेत। या वेबसाईटवरही इराणचे ऑइल टँकर मोठ्या हालचाली करताना दिसत आहेत। गेल्या काही दिवसात खर्ग टर्मिनलवर आतापर्यंत कधी झाली नव्हती एवढी लोडिंग करण्यात आल्याचं tankertrackers.com या वेबसाईटने म्हटलंय। 2018ला जेव्हा अमेरिकेने निर्बंध लादले तेव्हा हे निर्बंध लागू होण्यापूर्वी अशाच पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात तेल टँकर्समध्ये लोड करून ते निर्यात करण्यात आलं होतं। तशीच परिस्थिती पुन्हा एकदा तयार झाली आहे। इस्रायलने जर हल्ला करायचं ठरवलं तर खर्ग टर्मिनल सहजपणे टार्गेट होऊ शकतं। याचं कारण सोपं आहे, कारण इस्रायल आणि इराणची कोणतीही सीमा एकमेकांना लागून नाही आहे। त्यामुळे जो काही संघर्ष होणार आहे तो फक्त मिसाईल आणि रॉकेट यांच्या एअर स्ट्राईकमधूनच होणार आहे। इराणने 200 रॉकेट सोडल्यानंतर इस्रायलमध्ये एकाही नागरिकांचा मृत्यू झाला नव्हता, फक्त एक मृत्यू झाला, तोही इस्रायलचा नागरिक नव्हता। यावरून आपण अंदाज लावू शकतो की इस्रायलचं हवाई संरक्षण किती ताकदवान आहे। पण त्या तुलनेत इराणकडे आयर्न डोमसारखी यंत्रणा नाही आहे जी इस्रायलचे हल्ले रोखू शकते। इस्रायलच्या एअरफोर्सने लेबनॉनमध्ये किती धुमाकूळ घातलाय याचे आकडे सातत्याने जगासमोर येत आहेत। हिजबुल्लाचा प्रमुख सुद्धा अशाच एका एअर स्ट्राईकमध्ये मारला गेला। त्यामुळे इस्रायलकडे एअरफोर्सची प्रचंड मोठी ताकद आहे आणि त्याला रोखण्यासाठी इराणकडे अपुरी हवाई संरक्षण यंत्रणा आहे। त्यामुळे इराणकडून सध्या फक्त एकाच गोष्टीचा प्रयत्न सुरू आहे की जर उद्या इस्रायलने हल्ला केलाच तर होणारं नुकसान हे कमीत कमी असावं। जे तेल सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे ते तरी सुरक्षित स्थळी हलवावं।
यासाठी इराणचे व्हेसल्स दिवस-रात्र काम करून खर्ग्या टर्मिनलपासून गायब झालेत. आता एकच प्रश्न उरतो, तो म्हणजे या बेटावर हल्ला झाला तर भारतीय मालवाहू जहाजांना काही धोका आहे का? तर अर्थातच या संपूर्ण प्रदेशात कायम भारतीय मालवाहू जहाजांची ये-जा असते. गल्फ ऑफ ओमनमधून पुढे स्ट्रेट ऑफ हर्मुझमधून भारतीय जहाजांचा प्रवेश पर्शियन गल्फमध्ये होतो. इथेच भारताचं चाबहार बंदरही आहे, जिथून मध्य आशियात व्यापारासाठी इराणचा मार्ग वापरला जातो. संघर्ष तीव्र झालाय आणि गेल्या 10 ते 15 दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलचे दर जवळपास 5% वाढलेत. संपूर्ण मध्य पूर्वेत या संघर्षामुळे चिंतेचं वातावरण आहे आणि अर्थातच भारतालाही याची झळ बसल्याशिवाय राहणार नाही. आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सुद्धा म्हटलंय की सर्वांनाच याची झळ बसणार आहे आणि हा संघर्ष थांबावा यासाठी भारत वाटेल ती मदत करायला तयार आहे. सॅटेलाइट फोटो इराणची भीती स्पष्टपणे दाखवणार आहेत. या सगळ्याबद्दल तुमचं मत काय? इस्रायलने तेल साठ्यांवरील हल्ला टाळायला हवा का? इराणच्या अणुबॉम्ब निर्मिती केंद्रावरील हल्ला जास्त प्रभावी असेल की तेल साठ्यांवरील? एक भारतीय म्हणून या सगळ्या घडामोडींवर तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका.